सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नवीन वर्षाच्या सुरुवातील शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी दिलासादायक आणि विश्वासीय बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 6 जानेवारी रोजी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी मित्रांनो आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी शेतकरी मित्रांनो झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी आणि पीक विम्याच्या प्रत्यक्षात होता. शेतकरी मित्रांनो, अखेर ही प्रतीक्षा संपली शेतकरी मित्रांनो असल्याचे स्पष्ट चित्र दिसून लागलेले आहे. शेतकरी मित्रांनो आता आपण राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून आज खात्यात पैसे जमा झाले, SMS आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पासबुक मध्ये एंट्री पण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रक्रियेमधून येऊन लागलेले आहे शेतकरी मित्रांनो आपल्या समोर. त्यामुळे गावातील समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकरी मित्रांनो आता पीक विमा जमा होण्यास उशीर का झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघूया. आता अनेक शेतकरी वंचित होते शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की पीक विमा अजूनही का जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो. यामागे महत्वाचे कारण म्हणजे होते शेतकरी मित्रांनो नुकसान झालेल्या भूकंप प्रक्रियेमुळे पंचनामे झाले डेटा प्रत्यक्ष पोहोचला नव्हता. शेतकरी मित्रांनो आता फानी विमा कंपन्याने तांत्रिक अडचणी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निधी वेळेत उपलब्ध नव्हते. शेतकरी मित्रांनो तसेच बँक खात्याशी आधार कार्ड लिंकेज समस्या होते शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांच्या. तसेच ऑनलाईन अर्जाची त्रुटी पण आलेल्या होत्या शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो आता या सर्व प्रक्रियेमुळे पीक विमा वितरणाला विलंब झालेला आहे. शेतकरी मित्रांनो पण मात्र सरकारने अखेर हप्तेशीर वितरण करण्याचा गतीने दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो म्हणजे की 6 जानेवारी शेतकरी मित्रांनो जानेवारी रोजी नेमका काय घडेल शेतकरी मित्रांनो. 6 जानेवारी रोजी सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँक कडून मेसेज येणार आहे. शेतकरी मित्रांनो काहींना थेट ATM किंवा बँक शाखेहून जाऊन खात्री करायला लागणार आहे. शेतकरी मित्रांनो अनेक ठिकाणी खात्यामध्ये हजारो रुपयांची रक्कम जमा झालेली स्पष्ट होणार आहे. शेतकरी मित्रांनो तसेच विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये DBT द्वारा जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो त्यामुळे कोणतेही दलाल किंवा एजंट किंवा यामध्ये असं राहणार नाही. शेतकरी मित्रांनो म्हणजे दलाल एजंट या म्हणजे राहणार नाही. शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT द्वारा रक्कम थेट खात्यात मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. शेतकरी मित्रांनो किंवा किती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्या पिकानुसार आहे. शेतकरी मित्रांनो पिकांचे आकार, झालेली नुकसानीची टक्केवारी तसंच विमा भरलेली रक्कम, समाधानीचे तुमचे तालुका आणि जिल्हा या वर सर्वांवर अवलंबून राहणार आहे. शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना 2,000 ते 5,000 रुपये नुकसान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तसेच काही शेतकऱ्यांना 6,000 ते 15,000 रुपये नुकसान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तसेच काही शेतकऱ्यांना 20,000 ते 40,000 रुपये मोठे नुकसान झाले तर मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तसेच 50,000 ते 90,000 रुपये अंतिम नुकसान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया. शेतकरी मित्रांनो आता पीक विमा मिळण्यासाठी खालील काही अटी आहे शेतकरी मित्रांनो महत्वाच्या. तसेच खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेले असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो तसाच पीक विमा ऑनलाईन अर्ज मंजूर झालेला पण आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो तसेच शेती नुकसान क्षेत्रातील असणे पण आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो तसेच बँक खाते आधार कार्डची लिंक पण असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो तसेच कागदपत्रे पूर्ण असणे पण आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो या सर्व अटी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळतील. शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो खरीप म्हणजेच की 2022 ते 2024 चा सर्व पीक विमा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो या हंगामातील राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो अनेक भागामध्ये अतिवृष्टी, सहज पाण्यातील गेले तर काही ठिकाणी दीर्घकालीन पासून न झालेल्या दुष्काळ परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी मित्रांनो तसे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मक्का, बाजरी यासारखी पीक
सगळ्यात जास्त नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो किंवा अत्यंत नष्ट झालेले आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांना ही कर्ज काढून पेरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो, पण मात्र अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने तांत्रिक संकटामुळे सापडलेले आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी. यासाठी शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो 6 जानेवारी रोजी. जिल्हे आहे शेतकरी मित्रांनो अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद शेतकरी मित्रांनो, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा शेतकरी मित्रांनो, तसेच अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर शेतकरी मित्रांनो. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात विमा रक्कम जमा होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो रक्कम जमा न झाल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो, कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो. तुमच्या झाली की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. जर पात्र असून ही पीक विमा खात्यात जमा न झाल्यास शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांना काय करावे शेतकरी मित्रांनो ते बघूया आता शेतकरी मित्रांनो. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो ग्रामसेवक किंवा कृषी कार्यालयाशी जाऊन संपर्क साधून घ्या शेतकरी मित्रांनो. आमची रक्कम काऊन जमा नाही झाली शेतकरी मित्रांनो. तसेच तालुक्या कृषी कार्यालयाशी तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. पीक विमा हेल्पलाईनवर संपर्क साधा शेतकरी मित्रांनो. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक तपासून घ्यावे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर सरकारने स्पष्ट केले आहे की कोणतेही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो. तुमच्या जर सर्व बरोबर असेल तर तुम्ही पण वंचित राहू नाही शकत शेतकरी मित्रांनो. 6 जानेवारी दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मिळाला का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. पीक विमा जमा झाल्यामुळे अत्यंत संकट सापडलेले शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो. आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल शेतकरी मित्रांनो, अशी अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.